मनाली ते काझा या मार्गावर रस्ते चिखलाने माखलेले आणि खडीने भरलेले आहेत. इथे गाडीचे एक चुकीचे वळण तुम्हाला थेट हजारो फूट खाली नेऊ शकते. हा रस्ता प्रवासासाठी नसून निसर्गाच्या एका धोकादायक सापळ्यासारखा वाटतो. या मार्गावर धावणाऱ्या HRTC बसेस तांत्रिकदृष्ट्या साध्या असल्या तरी त्यांचे चालक दररोज या तुटलेल्या कड्यांशी लढा देतात. या प्रवासात बसच्या इंजिनाची ताकद आणि चालकाचा संयम या दोन्हींची सीमा गाठली जाते. ही मिडल लँड आहे, स्पिती खोरे. इथे विस्तीर्ण कोरड्या नद्यांची पात्री आणि ओसाड डोंगररांगा पसरलेल्या आहेत. या वृक्ष भूभागावर पाहिल्यावर लक्षात येते की इथले जीवन आधुनिक सुविधांपासून कित्येक मैल दूर आहे. 12,500 फुटांच्या उंचीवर हवेतील ऑक्सिजन इतका कमी होतो की मेंदूला सूज येण्याचा धोका वाढतो. हिवाळ्यात जेव्हा तापमान उणे 30 अंशांच्या खाली जाते तेव्हा साध्या श्वासोच्छवासासाठीही शरीराला दुप्पट ऊर्जा खर्च करावी लागते. स्पितीचा हा प्रवास शरीराच्या सहनशक्तीची आणि नैसर्गिक नियमांच्या आकलनाची चाचणी आहे. इथे टिकून राहण्यासाठी स्वतःच्या श्वसनावर आणि बदलत्या हवामानावर सतत वैज्ञानिक लक्ष ठेवावे लागते. मनालीहून स्पितीला जाताना उंचीमध्ये अचानक बदल होतो, ज्यामुळे शरीराला अक्लायमेटायझेशनसाठी वेळ मिळत नाही. सिमला किन्नौर मार्गाची निवड करणे हा या शारीरिक धोक्यावर मात करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग ठरतो. या एलिव्हेशन प्रोफाईलमध्ये सिमला मार्गाची रेषा खूप संथपणे वर जाते, ज्यामुळे शरीराला ऑक्सिजनच्या कमतरतेची सवय लावण्यासाठी वेळ मिळतो. टप्प्याटप्प्याने उंची गाठताना हृदय आणि फुफ्फुसे रक्तातील लाल पेशींचे प्रमाण वाढवतात, जे विरळ हवेतून जास्तीत जास्त ऑक्सिजन वाहून नेतात. सिमला शहराचे हे जुने छायाचित्र एका ऐतिहासिक व्यापारी मार्गाची आठवण करून देते. याच मार्गामुळे सिमला किन्नौर हा रस्ता वर्षभर वाहतुकीसाठी स्थिर राहतो, जो मानवी प्रवासासाठी एक सुरक्षित पर्याय म्हणून विकसित झाला. सिमला मार्गाचा वापर करणे ही तुमची सुरक्षा नियमावली आहे. यामुळे तुम्हाला सभोवतालचा निसर्ग पाहताना अल्टिट्यूड सिकनेसचा त्रास होण्याचा धोका कमी होतो आणि शरीराची नैसर्गिक रिकव्हरी सुरू राहते. ताबो मठाच्या या मातीच्या भिंती 1000 वर्षांपासून उभ्या आहेत. सभोवतालचे वातावरण गोठवणारे असले तरी मठाची प्राचीन रचना थंडीला घराबाहेर रोखून धरण्यात यशस्वी ठरली. अनंत हे थर्मल मासचे विज्ञान आहे. दिवसा मातीच्या जाड भिंती सूर्याची उष्णता शोषतात आणि रात्री जेव्हा बाहेरील तापमान उणे 30 अंशांवर जाते तेव्हा हीच उष्णता मठाच्या आत प्रवाहित होते. हे नैसर्गिक उष्णता हस्तांतरण वास्तूला उबदार ठेवते. येथील सी बकथॉनसारखी झुडपे निसर्गतः अत्यंत औषधी आहेत. या वनस्पतींनी कमी पाणी आणि तीव्र थंडीत स्वतःच्या पेशींमध्ये अँटीफ्रीजसारखे गुणधर्म विकसित केले आहेत, ज्यामुळे त्या या वाळवंटात जिवंत राहू शकतात. या हिमबिबट्याचे रुंद पंजे आणि जाड फर हे बर्फावर पकड मिळवण्यासाठी आणि थंडीपासून वाचण्यासाठी असलेले अनुकूलन आहे. त्याची मोठी फुफ्फुसे त्याला विरळ हवेतही वेगाने धावण्यासाठी ऊर्जा पुरवतात. स्मितीमधील प्रत्येक दगड आणि सजीव निसर्गाच्या थर्मोडायनामिक्स नियमांचे पालन करूनच आपले अस्तित्व टिकवून आहे. या नियमांशी केलेली तडजोड म्हणजे तिथे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे. चंद्रातालचे हे निळे पाणी या खोऱ्यातील सर्वात संवेदनशील परिसंस्थेपैकी एक आहे. बर्फाच्छादित डोंगर आणि हे तलाव स्पितीच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत, जे आता धोक्यात आले आहेत. अनियंत्रित पर्यटन आणि गाड्यांच्या धुरामुळे इथल्या स्वच्छ हवेत कार्बनचे प्रमाण वाढत आहे. हे कण बर्फावर जमा झाल्यामुळे सूर्याची उष्णता जास्त शोषली जाते आणि बर्फ वितळण्याचा वेग वाढतो. ग्लेशियर्स वितळल्यामुळे पाण्याच्या साठ्यात घट होत आहे. आज स्पितीमधील कित्येक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी जीवघेण्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. हिमनद्यांची ही पिछेहाट स्थानिक संस्कृतीला नष्ट करू शकते. स्पिती इकोस्फिअर सारख्या संस्था पर्यटकांना स्थानिक लोकांच्या घरात राहण्यास आणि कचरा व्यवस्थापनात मदत करण्यास प्रोत्साहित करत आहेत. जबाबदार पर्यटन म्हणजे केवळ फिरणे नसून इथल्या मर्यादित संसाधनांचा सन्मान करणे आहे. स्पितीला भेट देणारी प्रत्येक व्यक्ती तिथल्या पर्यावरणावर आपल्या पाऊलखुणा सोडून जाते. या नाजूक भूभागाचे भविष्य येणारा पर्यटक तिथला निसर्गाचा केवळ प्रेक्षक न राहता त्याचा रक्षक म्हणून किती गांभीर्याने वागतो यावर अवलंबून आहे.